नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण 36 जिल्हे 50 बातम्यांचा आढावा घेऊयात। राज्यामध्ये पीक नुकसानीमुळे मदत आणि पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर। 2025 मधील खरीप हंगामासाठी 2215 कोटींची मदत मंजूर। उद्यापासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्याचा नागपूर दौरा पुढे ढकलला। शिंदेंकडून सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी दौरा करण्याच्या सूचना। धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला। जनावरं मेलीत, तत्काळ मदत द्या, शेतकऱ्यांची गिरीश महाजनांकडे मागणी। सोलापूरच्या करमाळ्यामधील संगोबा मंदिरामध्ये 90 जण अडकलेल्या 90 जणांचा बोटीच्या साह्याने रेस्क्यू सुरू। आपत्ती व्यवस्थापन मदत पथकाकडून रेस्क्यू सुरू। सोलापूरच्या करमाळ्यामधील संगोबा मंदिरामध्ये रेस्क्यू करताना बोट पंक्चर। रेस्क्यू करून आणलेले 4 जण बोटीमध्ये अडकल्याची माहिती। प्रशासनाने हेलिकॉप्टरनं मदत करावी, शरद पवार पक्षाच्या संतोष वारेंची मागणी। सोलापूरच्या वकावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। पावसामुळे वाकाव गावामध्ये पूर स्थिती। वाकावमध्ये घोडीच्या साह्याने नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। बीड तालुक्यामधल्या पिंपळगाव कानडामध्ये अडकलेल्या 12 जणांना वाचवण्यात यश। स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने नागरिकांचं रेस्क्यू, तर भारतीय सैन्याची एक तुकडी सुद्धा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दाखल। सोलापूरच्या माढा तालुक्यामधल्या दारफळ गावातून नागरिकांचं रेस्क्यू। हेलिकॉप्टरच्या साह्याने अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू। धाराशिवच्या परंडामध्ये वृद्ध महिलेच्या घरामध्ये पाणी शिरलं, धान्य भिजलं, घराची भिंत कोसळली, महापुरात घर संसार उद्ध्वस्त। सोलापूरच्या मोहोळ तालुक्याला पावसानं झोडपलं। पावसामुळे मोहोळच्या शिरापूरमध्ये शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली, शेतकरी हवालदिल। लातूरच्या निलंगा तालुक्यामधल्या गुंजरगा गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। उभं पीक पाण्यामध्ये गेल्यानं आजीनं टाहो फोडला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या गिधाडा गावातील शेतकऱ्याचा अतिवृष्टीमुळे संताप। शिवारामध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्याचा संताप अनावर। धाराशिवच्या भूम तालुक्यामधल्या बेदरवाडीमध्ये पुरामुळे शेतकऱ्यानं पशुधन गमावलं। 2 गायींचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू, तर 1 गाय वाहून गेली। जायकवाडी धरणातील विसर्गामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, त्यामुळे बीडच्या परळी पोहनेर गावाला पाण्याचा वेढा। अनेक नागरिक गावामध्ये अडकल्याची माहिती मिळताच शरद पवार पक्षाच्या राजासाहेब देशमुख पुरामध्ये अडकलेल्या गावकऱ्यांच्या मदतीला। आमदार रोहित पवारांकडून जामखेडमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, रोहित पवारांकडून शेतकऱ्यांना धीर, प्रशासनाला मदतीच्या सूचना। सोलापुरातील सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यामधील अनेक गावं पाण्याखाली, शेती पिकांचं मोठं नुकसान। जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे जालना जिल्ह्यातील सुखना नदी दुधडीवरून वाहू लागल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला। नद्यांना पूर आल्यानं वाहतूक ठप्प। अहिल्यानगरच्या शेवगावमधील वरूर गावाला पुराचा वेढा। अतिवृष्टीमुळे गावाला पुराच्या पाण्याचा मोठा फटका। शेवगावपासून अहिल्यानगरकडे जाणारा महामार्ग बंद। भीमा खोऱ्यामधील मुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीला महापूर। नदीपात्रामधील पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मंदिरांना सुद्धा पाण्याचा वेढा। नदीवर असलेला ब्रिटिशकालीन दगडी पूलही पाण्याखाली, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जालन्यामध्ये पावसाचा हाहाकार। कपाशी, सोयाबीनसह शेतकऱ्यांची इतर पिकं पूर्णतः पाण्याखाली, शेत शिवारांना तळ्याचं सुरू। नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पाणी पातळी वाढली। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। लातूरमध्ये नागझरी नदीला पूर। बोरगाव, भादा, भेटा गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प। बोरगाव, नकुलेश्वर जवळील पूल पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे जळगावच्या वाघूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढली। धरणाच्या 8 दरवाजांमधून 8068 क्युसेकनं वाघूर नदीपात्रामध्ये विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। गोदाघाट परिसरातील रहिवाशांना देखील सतर्कतेचा इशारा। सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे 2 लाख हेक्टर शेतीचं नुकसान। जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार आकडेवारी समोर 11 तालुक्यातील 729 गावांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका।
छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी, वीर गावात अतिवृष्टीमुळे शेतामध्ये पाणी साचलं, पाण्यामुळे मक्याचं पीक झोपलं, गिरगाव परिसरातील हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जालना तालुक्यामधल्या दुधना, काळेगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये अतिवृष्टी, खरीप पिकांसह इतर पिकांना मोठा फटका, एका शेतकऱ्याचं 2 एकरातील ऊसाचं पीक झालं आडवं. नागपूर विभागामधील 6 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 42,600 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती. प्रशासनानं 37,70,00,000 रुपये नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले. सर्व विभागामधील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद. हिंगोलीमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी. वसमत तालुक्यामधील खापरखेडा शिवारात ढगफुटी सदृश पाऊस, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान. परभणीच्या गंगाखेडमध्ये गोदावरी नदीला पूर, गंगाखेडच्या खळी शिवारातील शेतांमध्ये कमरेएवढं पाणी, सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका. धाराशिवमध्ये दुधना नदी, चांदळी नदी आणि वानगंगा नदीला पूर, पुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. दुधना नदीच्या काठावरील सर्व शेती खरडून गेली. अमरावतीमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे संत्रा पिकांचं नुकसान, संत्रा उत्पादक चिंतेत. तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. अतिवृष्टीमुळे जळगावच्या पाचोरामधील कृष्णापुरी परिसरात घरांची पडझड, पुराच्या पाण्यामध्ये घरातील साहित्यही वाहून गेल्यानं जनजीवन विस्कळीत. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगावच्या भडगावात ग्रामीण रुग्णालयामधील पुराचं पाणी ओसरलं, मात्र पुराच्या पाण्यामुळे रुग्णालयातील औषधं आणि इतर साहित्यांचं नुकसान. बुलडाण्यामध्ये पैनगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. येळगाव धरणाचे स्वयंचलित गेट उघडल्यानं पैनगंगा नदीकाठच्या गावांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन मागे. तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन घेतलं मागे. प्रशासनाच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी चंद्रपूर नागपूर महामार्ग मोकळा केला. अमरावतीमध्ये शेती पिकांच्या नुकसानीवरून शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार गजानन लवटे आक्रमक. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफी द्यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा.